भारताच्या परिवर्तनासोबत रिलायन्स फाउंडेशन सादर करीत आहे कृषी वार्तापत्र। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील। दिनांक 1 फेब्रुवारी 2016 रोजी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस। हवेतील आर्द्रता कमाल 52% तर किमान 30%। आकाश निरभ्र राहील। दिनांक 2 फेब्रुवारी 2016 रोजी कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस। हवेतील आर्द्रता कमाल 69% तर किमान 33%। आकाश निरभ्र राहील। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सध्याची परिस्थिती पाहता शिफारशीत कृषीविषयक सल्ला याप्रमाणे: हरभरा पिकावर घाटे अळीने आर्थिक नुकसान संकेत पातळी गाठल्यास शिफारशीत रासायनिक कीटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी। त्यासाठी क्विनॉलफॉस 20% प्रवाही 20 मिली किंवा इमेमेक्टिन बेन्झोएट 5% 3 ग्रॅम किंवा डेल्टामेथ्रिन 2.8% प्रवाही 10 मिली किंवा लमडा सायलोमेथ्रिन 5% प्रवाही 10 मिली यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सदर माहिती ही भारतीय हवामान खाते, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, केंद्रीय अधिकारी कृषी हवामानशास्त्र, कृषी विद्या विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचेकडून प्राप्त झाली। पुढील कृषी वार्ता उद्या प्रसारित होईल। नमस्कार। नमस्कार, बीसीएनजी न्यूजवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बापूराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पाण्याच्या टाकीवर चढून विरोधी आंदोलन केले। वर्धा एमआयडीसी परिसरात असलेल्या बापूराव देशमुख सूतगिरणीमध्ये कार्यरत असलेल्या कामगार गेल्या 27-28 वर्षापासून काम करीत असून गेल्या 2 वर्षापासून सूतगिरणीची परिस्थिती गडबडघाईस आली आहे। पर्यायी सदर सूतगिरणी गेल्या वर्षीपासून नागरिका एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांना लीजवर चालवण्यासाठी देण्यात आली, परंतु ज्या पद्धतीने काम करीत असताना कामगारांना शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे। काही कामगारांना नागरिका एक्सपोर्टचे व्हाईस प्रेसिडेंट दास चौधरी यांनी कामावरून कमी केले होते। या कमी केलेल्या कामगारांना कामावर घ्या या मागणीसाठी 1 फेब्रुवारीला वर्धा सेवाग्राम मार्गावर असलेल्या रत्नागर सभागृहाच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून वीरगिरी आंदोलन केले। हे वीरगिरी आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती, तर व्यापक पोलीस बंदोबस्तही ठाणेदार पोटे, सहाय्यक ठाणेदार तिवारी यांच्या नेतृत्वात लावण्यात आला होता। अनेकदा विनंती अर्ज करूनही कामगार जेव्हापर्यंत मागण्या मान्य होणार नाही तेव्हापर्यंत खाली येणार नाही, कोणीही आम्हाला उतरवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा आम्ही वरतून उड्या मारू अशी माहिती देत होते। अनेकदा विनंती अर्ज देऊनही सूतगिरणी प्रशासन कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही, म्हणून शिवसेना प्रणित युनियनचे प्रतिनिधी नाना चावरे, शिवसेना उपतालुका प्रमुख विलास खडसे, विनोद पेरकुडे, संजय बाबुळकर हे सर्व कामगार रत्नागर सभागृहाच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन चालू केले। निलंबित केलेल्या कामगारांना कामावर घ्या आणि कामगारांच्या न्याय मागण्या मान्य करा यासाठी कामगारांच्या वतीने
अनेकदा सूतगिरणी प्रशासनाला विनंती अर्ज करण्यात आले, परंतु प्रशासन लक्ष देत नाही असा आरोप कामगारांनी केला. गेल्या 14 दिवस झाले या संपाला सुरुवात झाली आहे आणि या संपाचं कारण म्हणजे की 18 दिवस झाले काही शांततेच्या मार्गाने आणि या 5-7 लोकांना कामावरून नियमित केले या प्रश्नासाठी हे आंदोलन चालू होतं. कामगारांनी स्वयंपूर्तीने आंदोलन पुकारलं. त्याच्यामध्ये 1 कामगार प्रतिनिधी आणि इतर कामगार काही आपल्या रास्त मागण्यासाठी व्यवस्थापनासोबत चर्चा करायला गेले असता तिथं काही अनुचित प्रकार यांच्याकडून घडले असा आहे त्यांच्यावर आरोप लावण्यात आलेला आहे. तो आरोप खरा की खोटा हे तर पोलीस केसेससुद्धा त्यांच्यावर झालेले आहेत. ते 2 दिवस आतमध्ये सुद्धा राहिलेले आहे. त्याच्यानंतर कामगारांनी गेल्या 18 दिवसापासून कामबंद आंदोलन पुकारलं आणि सर्वांचं आंदोलन शांततेने मार्गाने चालू होतं. आज सकाळीसुद्धा युनियनचे आमचे आशिष भाऊ वैरागडे येऊन गेले. 18 दिवस झाले बा आपला तोडगा मार्ग कुठंतरी निघाला पाहिजे या विषयावर युनियनचे अध्यक्ष रविभाऊ बालपांडेसुद्धा आज 11-12 वाजता कामगारासोबत बोलणार होते आणि त्याच्यानंतर हे इकडे कधी आले हे आम्हालासुद्धा कळलं नाही. पेरकुंडे, विलास खडसे आणि संजय बाबूकर आहे. त्यातला एक नाला नाही. सर्व कामगाराचं समर्थन आहे की त्या 5 लोकांना कामावर घ्यायला पाहिजे असं आम्ही सर्व कामगाराच्या वतीनं मॅनेजमेंटला सांगत आहोत. वर्धा जिल्हा शिवसेनेचे माजी अध्यक्ष रविकांत बालपांडे हे घटनास्थळी आले. त्यांनी सूतगिरणी प्रशासनाची चर्चा करून त्यांच्याकडून निलंबित केलेल्या कामगारांना उद्यापासून कामावर घेण्याचे लेखी आश्वासन दिले आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच मिटिंग घेऊन सोडवण्यात येईल असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन रविकांत बालपांडे यांच्या नेतृत्वात मागे घेण्यात आले. सकाळपासून या ठिकाणी बापूराव देशमुख सहकारी सूतगिरणीचे जे आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाच्या याच्यातूनच हा सगळा जो टाकीवर सगळे आपले जे 4 कामगार त्या ठिकाणी आहे त्या अनुषंगानं मी माननीय सुरेश भाऊ देशमुख त्या सूतगिरणीचे अध्यक्ष यांना भेटलो. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि चर्चेअंती त्यांनी कबूल केलं आणि एक रायटिंगमध्ये सुद्धा दिलं की या 5ही कामगारांचं निलंबन रद्द करण्यात येत आहे आणि उद्या सकाळी पहिल्या पाळीपासून आपली गिरणी आपण चालू करावी आणि चर्चेअंती बाकीचे जे मुद्दे आहेत ते आपण सामोपचारानं सोडू असं त्यांनी आश्वस्त केलं आणि त्याच्यामुळे हे आता या ठिकाणी यांना ते सांगतो आहे आणि हे आंदोलन आम्ही मागे घेतो आहे. म्हणजे तर सेवाग्राम येथे आलेले केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांना लोकार्पण सेवा समितीचे अध्यक्ष नाना अंकर यांच्या नेतृत्वात शरद शिंदे, रत्नाकर शेळके, शैलेश अंबुलकर, प्रभाकर पोहणे, अजय धामनकर, रमेश ताजने, अनिल राऊत आदी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना निवेदन देण्यात आले आणि या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. भुगाव येथील भवन स्कूलमधून विद्यार्थी घेऊन जाणारी बस उत्तम कालवा कंपनीच्या गेट समोर उलटल्याने 4 ते 5 विद्यार्थी जखमी झाले आहेत. वर्धा वायगाव मार्गावर असलेल्या भुगाव येथील भवन स्कूलचे विद्यार्थी घेऊन जाणारी बस क्रमांक MH31 AP 6230 1 फेब्रुवारीला दुपारी 2:30च्या सुमारास उत्तम कालवा कंपनीच्या गेट समोर पलटल्याने झालेल्या अपघातात 4 ते 5 विद्यार्थी जखमी झाले असून बस चालकाला गंभीर दुखापत झाली आहे. सर्व जखमींना कंपनीच्या ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात भरती करण्यात आले. विद्यार्थ्यांची प्रकृती मात्र चिंताबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस पलटल्यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती तर क्रेनच्या सहाय्याने बसला उचलण्यात आले. के साथ आया था, भाई के साथ आया था। मेरे बाबा गया पुलिस सर पुलिस वाल्याला बोलवा ना पहिले. पुलिसला कंप्लेंट वगैरे केली का? सांगितलं बस हलवण्याचं पंचनामा वगैरे कसं करतो बस हलवून टाका.
चालकाच्या लापरवाहीमुळे हा अपघात झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. 25 मिनट पहले भी घटना हुई थी और इसमें 3-4 बच्चे घायल हुए और एक ड्राइवर का तो वो पैर ऐसे पूरा ऐसे हिल रहा था और वो 3-4 बच्चे का इधर नाक पूरा अलग हो गया और एक बच्चे के पैर पे लगा था पूरा और वो बस हमारी पहले हमको ओवरटेक की उसने, उसके बाद हमारे आगे वैन थी तो उसको ओवरटेक ये कहाँ की बस है बेटा, कौन से स्कूल की? लॉयड्स विद्यानिकेतन की बस है और वे अभी स्कूल से हमारे 3:30 बजे बस खुली थी तो अभी वहाँ से छुट्टी थी तो आई और स्पीड वो ड्राइवर भी स्पीड चलाता है तो वाइट बस वहाँ से ठुक गई और झाड़ को ठुकी और आके यहाँ पे स्लिप होते होते गिर गई. टकराने के बाद भी आदमी जब मुड़ता है तो दिखता नहीं है कि आगे से गाड़ी आ रही है या पीछे से गाड़ी आ रही है. इसलिए एक्सीडेंट कब हुआ, कितने बजे हुआ, कुछ पता? अभी एक्सीडेंट तो मालूम नहीं कि कितने बजे हुआ. त्यांनी ओव्हरटेक केला, ओव्हरटेक करून समोर चालला गेला, समोरून जस्ट एकदम स्पीड पकडली त्यानं. स्पीड पकडल्यानंतर माहीत नाही काय झालं, अचानक बस पलटी झाली. मला एकदम दिसून आलं, मी धावत आलो, पकडलं, बाकीचं काढलं तर ड्रायव्हर पूर्ण पाय दबला होता त्याचावाला. पहिले आम्ही काचं फोडले, पोट्या मुलांना काढलं सगळ्यांना आणि मुलांना कमीत कमी 4-5 मुलांना लागला आहे. आम्ही प्रिन्सिपल जसे मॅडम आले तसे आम्ही हॉस्पिटल फर्स्ट एडमध्ये पाठवून दिलं आणि सेवाग्रामला ड्रायव्हरला मी रवाना केला तुरंतमध्ये इथून आणि मग बाकीचे लोक वगैरे आले मग तिथे. या बसमध्ये किती विद्यार्थी होते? कमीत कमी असेल 20 तरी पोरं असेल, 20 मुलं असेल, त्याच्यापैकी 7-8 जखमी झाले आहेत. बोरगाव मेघे परिसरातील गिट्टी खदानीत पडलेल्या आकाश मेश्राम यांचे शव अद्यापही न मिळाल्याने गावकरी रोष व्यक्त करीत आहेत. बोरगाव मेघे येथे असलेल्या गिट्टी खदान परिसरात साचलेल्या पाण्यात एका म्हशीसह आकाश मनोज मेश्राम वय 20 वर्ष हा बुडाल्याच्या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. सावंगी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतावस्थेत म्हशीला बाहेर काढले, परंतु आकाशचा अजूनही पत्ता लागलेला नाही. 3 दिवस लोटूनही आकाशचा पत्ता न लागल्याने गावात तीव्र रोष निर्माण झाला आहे. आकाशचे जोडे आणि काठी या तलावाच्या काठावर मिळून आल्याने त्याचा मृतदेहही तलावातच असावा असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. बोरगाव मेघे येथील राजू कडंबे यांच्याकडे 1 महिन्यापासून आकाश हा काम करीत होता. पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहेत. निकिता अंड्रसकर आत्महत्या प्रकरणी दोषी शिक्षिकेवर त्वरित कार्यवाही करा अशी मागणी शिवसेनेचे नेते माजी आमदार अशोक शिंदे यांनी केली आहे. मोबाईल चोरल्याचा आरोप शिक्षिकेने केल्याने केसरीमल कन्या शाळेत शिकणाऱ्या निकिता अंड्रसकर या 10वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीने आत्महत्या केली होती. 1 फेब्रुवारीला शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अशोक शिंदे यांनी निकिताच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी संजय ठाकरे, तुषार देवडे, दिलीप भुजाडे, भरत चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार अशोक शिंदे यांनी निकिताच्या आत्महत्येबाबत पूर्ण माहिती तिच्या कुटुंबियांकडून जाणून घेतली. या प्रकरणी दोषी शिक्षिकेवर योग्य कार्यवाही करा अशी मागणी माजी आमदार अशोक शिंदे यांनी केली. अंड्रसकर कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत शिवसेना शांत राहणार नाही असा इशाराही शिवसेनेचे नेते माजी आमदार अशोक शिंदे यांनी यावेळी दिला. सावंगी रुग्णालय परिसरात जेनेरिक जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. वर्धा नगरी आरोग्याच्या दृष्टीने प्रगतिशील असून मेडिकल हब बनवण्याकडे ही वाटचाल सुरू आहे. मात्र देशात अनेक ठिकाणी पुरेशी वैद्यकीय सेवा आणि औषधाची उपलब्धता नाही. या देशातील कोणताही रुग्ण औषधाअभावी मृत्युमुखी पडू नये यासाठी स्वस्त दरात दर्जेदार जनऔषधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. सावंगी रुग्णालयाने नव्याने चालू केलेल्या जनऔषधी केंद्र म्हणजे सरकारला केलेली मदतच होय असे उद्गार भारत सरकारचे केंद्रीय रसायन मंत्री हंसराज अहिर यांनी सावंगी मेघे येथे जेनेरिक औषधी विक्री केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी काढले. सावंगी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी इमारतीत या जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार सुरेश वाघमारे, अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप गोडे,
कुलसचिव डॉक्टर राजीव बोरले, विशेष कार्य अधिकारी अभुदय मेघे, वैद्यकीय शाखेचे अधिष्ठाता डॉक्टर संदीप श्रीवास्तव, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबाजी धेवडे, चंद्रपूरचे डॉक्टर M.J. खान यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शरद पवार दंत रुग्णालयात आयोजित कर्करोग जनजागृती सप्ताह प्रदर्शनीचे उद्घाटनही केंद्रीय राज्यमंत्री अहिर यांच्या हस्ते करण्यात आले। संस्थेच्या वतीने हंसराज अहिर, सुरेश वाघमारे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला। या देशातील गुणवत्ता संपन्न तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे असे सांगून अहिर म्हणाले, या युवा शक्तीचा सार्थ उपयोग देशाला घडविण्यासाठी झाला पाहिजे। सांगलीला कॅन्सर सेंटर स्थापन होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली। प्रारंभी डॉक्टर गोळे यांनी जनऔषधी केंद्र सुरू करण्यामागे अहिर यांच्या स्वप्नस्फूर्तीचा उपक्रम आहे असे प्रतिपादन केले। मंत्री अहिर यांनी यावेळी जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील संवाद कौशल्य विकास विभागाला भेट दिली। कार्यक्रमाच्या आयोजनात डॉक्टर मिनल चौधरी, डॉक्टर राहुल भोवते, डॉक्टर आदित्य पटेल, प्रशासकीय अधिकारी शर्मिला परिहार, राजेश सवालाखे, रितू सलुजा आदींनी सहकार्य केले। सालोड हिरापूर येथे आमदार आदर्श ग्राम योजनेचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी सालोड गावाची निवड अतिशय योग्य असून या गावाचा विकास सर्वांनी मिळून करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन वर्धेचे खासदार रामदास तडस यांनी केले। सालोड हिरापूर येथील ग्रामपंचायत प्रांगणात आमदार आदर्श ग्राम योजनेचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाला आमदार डॉक्टर पंकज भोयर, यमगिरीचे संचालक प्रफुल्ल काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, तहसीलदार राहुल सारंग, सालोड ग्रामपंचायतीच्या सरपंचा गीता झाडे व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना आमदार भोयर म्हणाले, गावकऱ्यांच्या सहकार्याने आदर्श ग्राम करण्यासाठी संकल्प करण्याचा निर्णय घेण्यात आला। गावाचा विकास हा सर्वांचा विकास आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून गावातील अधिकाधिक सोयी सुविधा, प्रशासकीय कामाकरिता लागणारे प्रमाणपत्र तातडीने मिळवून देण्यासाठी, विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी लागणारी मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासनही आमदार भोयर यांनी दिले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। या कार्यक्रमाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते। भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा जी न्यूज। शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना, आता मिळणार सौर कृषी पंपांचा आधार, बळीराजाची शेती होणार हिरवीगार। महाराष्ट्र शासनातर्फे विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे। यापैकी वर्धा जिल्ह्यात 920 सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळणार आहे। योजनेचे स्वरूप 5 एकर जमीन असलेले सर्व शेतकरी, योजनेत 3, 5 किंवा 7.5 अश्वशक्तीचा सौर कृषी पंप देण्यात येईल। सौर कृषी पंपाच्या एकूण किमतीच्या लाभार्थी शेतकऱ्याला केवळ 5% हिस्सा द्यायचा आहे। 5 वर्षांपर्यंत कंपनीतर्फे संपूर्ण देखभाल। या सौर कृषी पंपाच्या माध्यमातून आपली शेती सिंचनाखाली आणण्यासाठी जवळच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तालुका कार्यालयात अर्ज सादर करावा। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल। प्रस्तुती जिल्हा प्रशासन व माहिती कार्यालय वर्धा। विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा वर्धाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना देण्यात आले। महाराष्ट्रात आदिवासीच्या सर्वांगीण विकासाकरिता आदिवासी विकास विभाग कार्यरत आहे। यात सध्या सदर विभागाचे दुर्लक्ष झाले असून याबाबत वस्तुस्थिती वृत्तपत्रातून व लेखी स्वरूपाचे असूनही त्यावर लक्ष दिले जात नाही। वर्धा जिल्ह्यात जवळपास 2.50 लाखपेक्षा जास्त आदिवासी असून वर्धा जिल्ह्याकडे विकासाच्या दृष्टीने विभागाचे लक्ष दिसत नाही। या विभागाचा कारभार नागपूर येथील प्रकल्प अधिकारी यांच्या कक्षेत असून त्यांचे बिलकुल लक्ष वर्धा या जिल्ह्याकडे दिसत नाही। आश्रमशाळेचा गंभीर प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे, त्याकडे संबंधित प्रकल्प अधिकारी यांचे दुर्लक्ष आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे मुळीच लक्ष नाही। आश्रमशाळेच्या शिक्षणाचा दर्जा कमी झालेला आहे। अनेक अल्पवयीन मुलीवर बलात्कार सारखे प्रकार सर्रास होत आहे। कोणाचेही नियंत्रण नाही। अनुदानित आश्रमशाळेत अनेक प्रकारचे गोंधळ चालले आहे, मात्र त्याकडे लक्ष नाही। जिल्हास्तरीय समित्यांची एकही सभा घेतलेल्या जात नाही, अशी मागणी आदिवासी विकास मंत्री
विष्णू सावरा यांच्याकडे निवेदनाद्वारे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली शाखा वर्धेच्या वतीने करण्यात आली आहे. सालवा गामरा आदिवासी शक्ती स्थळाचे लोकार्पण आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. शिक्षण, प्रशिक्षण, उद्योजकातून स्वतः बरोबरच समाजाचाही विकास साधावा असे आवाहन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केले. वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने आयोजित ITI टेकडीवरील बिरसा मुंडा क्रीडा संकुल येथे 22 फूट सल्ला गांगारा आदिवासी शक्ती स्थळाचा लोकार्पण व उपवर वधू परिचय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार पंकज भोयर, माजी खासदार दत्ताजी मेघे, बाबूराव उईके, पोलीस उपाधीक्षक रवींद्र किल्लेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम मडावी, समितीचे अध्यक्ष राजाभाऊ मडावी, औचितराव सयाम आदी उपस्थित होते. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा म्हणाले, वर्धा जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प कार्यालय, वर्धा जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी कार्यालय व्हावे ही अनेक वर्षापासूनची मागणी होती. परंतु आमदार पंकज भोयर यांच्या अथक पाठपुराव्यामुळे ही मागणी आता मान्य करण्यात आलेली आहे. तात्काळ जिल्ह्यात कार्यालयाची सुरुवात करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. या कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना उपयुक्त असणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षणाचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. या कार्यालयामार्फत आदिवासी विकासाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यास मदत होईल. समाजगृह उभारणीसाठी प्रयत्नही करण्यात येतील असेही मत आदिवासी मंत्री सावरा यांनी यावेळी व्यक्त केले. आदिवासी समाजातील तरुण विद्यार्थ्यांनी घेऊन विकास साधायला हवा. शासनामार्फत नामांकित शाळेमध्ये आदिवासी बांधवांची पाल्ये शिकली पाहिजे या उद्देशाने राज्यात 22,000 विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश देण्यात आलेला आहे. या नामांकित शाळांचे शुल्क राज्य शासनामार्फत दिले जाते. विद्यार्थ्यांनी उच्च विद्याभूषित होण्याचा ध्यास घेतला पाहिजे. त्यातून समाजाचा विकास साधण्याचा संकल्पही केला पाहिजे. राज्यात सध्या स्थितीत 206 आश्रमशाळा आणि वसतिगृहाचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे असेही आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी सांगितले. प्रारंभी शक्तीस्थळाचे लोकार्पण आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर वर्धा येथे आदिवासी विभागाच्या स्वतंत्र सहाय्यक प्रकल्प अधिकारी कार्यालयास मंजुरी दिल्याबद्दल वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि आमदार पंकज भोयर यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या विदर्भस्तरीय आदिवासी उपवर वधू परिचय मेळाव्याचे राजेश मडावी यांनी संपादित केलेल्या स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव साईनगर येथे घेण्यात आला. जिजाऊ ब्रिगेड वर्धाच्या वतीने सावित्री दशरात्र उत्सवाचे आयोजन साईनगर येथील नंदकुमार वानखेडे यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते. भारत देशामध्ये स्त्री जीवनाला आकार देणारी एक रचनात्मक शक्ती सावित्रीबाई फुले आणि क्रांती व प्रतिक्रांतीच्या भारतीय इतिहासामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची राजनीतिक गुरु राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. सुरुवातीला जिजाऊ वंदना म्हणण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा हे होते. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषदच्या सभापती, महिला व बालकल्याण समितीच्या शीला गुजर, नगर परिषद वर्धाच्या सभापती माया उमाटे, सभापती भारती खोन, सर्व पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. सावित्री जिजाऊच्या लेखीच देश घडवू शकतात या विषयावर बोलताना प्राचार्य आणि वर्धा जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष संगीता धनाज्य म्हणाल्या, महिलांना सावित्रीबाई आणि जिजाऊंचे साहस, चिकाटी, मुत्सद्दीपणा हे महत्त्वाचे गुण आचरण्यात आणण्याचे याप्रसंगी त्यांनी आवाहन केले.
गजेंद्र सुरकार यांनी लिंगभेद नकार व संविधानाला स्वीकार करण्याचे आवाहन याप्रसंगी उपस्थितांना केले. या कार्यक्रमाला वनिता नागतोडे, वंदना जाधव, सुनीता कौशल, स्मिता उमाटे आदींची उपस्थिती होती. स्वर्गीय कलावतीबाई गायकवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शांती भवन येथे प्रकाश महाराज वाघ यांच्या उपस्थितीत भक्तिमय कार्यक्रम घेण्यात आला. जय महारुद्र बहुउद्देशीय संस्थेने राबविलेले सामाजिक उपक्रम हे खरंच गरिबांना धीर व समाजाला प्रेरणा देणारे असून समाजसेवा हीच खरी पूजा आहे, असे प्रतिपादन प्रकाश महाराज वाघ यांनी वर्धा येथील शांती भवन येथे स्वर्गीय कलावतीबाई गायकवाड यांच्या पुण्यतिथी प्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना केले. ते पुढे म्हणाले की आज धकाधकीच्या काळामध्ये कोणालाही दुसऱ्याच्या समरथ व्हायला वेळ नाही, परंतु जय महारुद्र संस्थेने दुःखितांचे दुःख जाणून त्यांना धीर देण्याचे व्रत स्वीकारले आहे. तसेच संस्थेने राबविलेल्या विविध समाजोपयोगी कार्यांची प्रशंसा करत स्वर्गीय कलावतीबाई गायकवाड यांच्या जीवन कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला. शांती भवन येथे जय महारुद्र बहुउद्देशीय संस्था वर्धाच्या वतीने स्वर्गीय कलावतीबाई गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त सामुदायिक प्रार्थना, भजन, प्रवचन आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी वाणीभूषण प्रकाश महाराज वाघ हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. डॉक्टर किशोर दुबे, अर्चना रघुशे, उत्तम फडतारे, संजय वाके आदींची व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आरवी नाका येथे असलेल्या श्री संत सावजी महाराज देवस्थानच्या वतीने सावजी महाराज यांची 22वी पुण्यतिथी 7 व 8 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. श्री संत सावता महाराज देवस्थान वर्धेच्या वतीने श्री संत सावता महाराज यांची 22वी पुण्यतिथी सोहळा दिनांक 7 ते 8 फेब्रुवारीला संपन्न होत आहे. या निमित्त मंगलस्नान, कलश स्थापना, आरती, काकडा, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भारूड, होमन, पालखी सोहळा, गोपालकाला, भक्ती संगीत, गीत गायनाचा कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत सावजी महाराज देवस्थान वर्धा यांच्या वतीने करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. पुन्हा भेटू आणखी नवीन घडामोडींसह. पाहत रहा जी न्यूज. नमस्कार.